नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा सातबार या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच वाल्मिक कराड संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. वाल्मिक कराड आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या PSI निशिगंधा खुळे यांच्यात संवाद असल्याचं समोर आलंय. यात कराड हा मी बीड जिल्ह्याचा बाप मी असल्यावर काय चिंता असं स्पष्ट म्हणतोय. मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हॅलो, ताई वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन ते काय येणार आहे तिकडे लका बेजार करते. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, दुसरं काय पाहिजे. ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका. हो पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले. ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला कारण नाही फोन जातो. एक दोन दिवस अजून चालला असेल, जरा सुट्ट्यात आम्हाला पण. बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय ते. ठीक आहे, चालेल. हॅलो हॅलो. इग्नोर करायचं बाई, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत, आपण काय म्हणाला. वाल्मिक कराड ज्या महिला PSIशी बोलल्या त्या निशिगंधा खुळे कोण आहेत आपण पाहूया. गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या कार्यरत. बीड सायबर सेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली होती. कारवाई करू नये म्हणून कराडनं फोन केला होता आणि त्याचीच ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली अशी चर्चा आहे. आणि याच ऑडिओ क्लिपवर आता आमदार सुरेश धस काय बोललेत आपण पाहूया. कराडची ती क्लिप डिलीट करू नका, हे प्रकरण अत्यंत भयंकर असून पुढचे 15 दिवस चालणार आहे असं देखील धस बोललेत. मुंडेंशिवाय पान हल्लंय का हे बघायचंय असं मोठं विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलंय. महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे सोडून दे. हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो. मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे. मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप. फक्त एवढी लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका. की आमच्या पंकजाताई यांनी त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हालत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे. आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं. पुढची बातमी आता धनंजय मुंडेंबाबत. राजीनाम्यावर काही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. अंजली दमाने यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडे अजित पवार? मला असं वाटतं राजीनामा घेतील.
आता अंजली दमाने यांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमाने यांनी आता आक्रमक भूमिका घेतली. जर धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डीजी अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा दिलाय. मुंडे त्यातनं पळवाट काढण्याचा प्रयत्न करतायत, पण ती पळवाट मी त्यांना या जन्मी मिळू देणार नाही. आणि माझं जे आत्ता जर यांनी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी PIL फाईट करून या सगळ्या लोकांना म्हणजे SP, ADG, DG, CM आणि अजित पवार या सगळ्यांना सह आरोपी करणार आहे. आता खुद्द अजित पवार काय बोलत आपण पाहूया. सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही वेळापूर्वीच म्हटलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी कागदपत्र मला दिली असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आणि मी ती पाहिली असं देखील त्यांनी खुलासा केलाय. तुम्हाला जसं अंजली दमाने भेटल्या तशा मला पण भेटल्या. मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे. SITची एक आहे, CIDची एक आहे, न्यायालयीन चौकशी. तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते. त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत. त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल. जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर आता आपण राऊतांच्या गौप्यस्फोटाकडे वळूया. सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. काही दिवसांनी वाल्मिक कराड हा भाजपच्याच गोट्यात असेल असं राऊत म्हणाले. वाल्मिक कराडला सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत असा आरोप देखील राऊत यांनी केलाय. अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं. लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे. आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका. काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी आहे. झिशान सिद्दीकींनी खळबळजनक दावा केलेला आहे. झिशान सिद्दीकींनी पोलिसात दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं नाव घेतलेलं आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. मात्र सिद्दीकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचं झिशान यांनी म्हटलेलं आहे. एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच हत्या झाल्याचा दावा देखील झिशान यांनी केलाय. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या ही बिश्नोई गँगनंच केली या दाव्यावर मुंबई पोलीस ठाम आहेत. बघा झिशान सिद्दीकींनी पोलिसांना काय जबाब दिले आपण पाहूया. वांद्रेमध्ये विकासकांकडून अन्याय होत असल्यानं नागरिक माझ्या संपर्कात होते. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विजय ठक्कर, ओमकार हे बिल्डर संपर्कात. भाजप नेते मोहित कंबोज यांचा माझ्या वडिलांशी नियमित संपर्क होता. हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांकडून डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. माझ्या वडिलांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संपर्क. कंबोज यांना वांद्रेतील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं. आणि झिशान सिद्दीकींच्या या आरोपांवर आता मोहित कंबोज यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आपण पाहूया. मोहित कंबोज म्हणतात की बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं. मात्र चार्जशीट्समध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिलंय. जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी
रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए। उसमें 11 बिल्डरों के नाम लिखे, उसमें अडानी का लिया है, शिवालिक का लिया है, मोहित कंबोज का लिया हुआ है। सबको मेरे हिसाब से सबकी इंक्वायरी करो। और वो जो फोन जो हम टीवी पे देख रहे थे कि बाबा सिद्दीकी को शकील के फोन आ रहे थे, वो किस बारे में आ रहे थे, उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। आता बातमी आहे सगळ्यांची चिंता वाढवणारी। राज्यभरात जीबी सिंड्रोमनं कहर केलेला आहे। राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या आता 121 वर जाऊन पोहोचलेली आहे। पुण्यात 111 रुग्ण आढळले तर नागपुरात 6, कोल्हापुरात 2 रुग्णांची नोंद झाली। तर सोलापुरात एका सीए तरुणाचा जीबी सिंड्रोमनं मृत्यू झालाय। दरम्यान केंद्र सरकारने आता 7 तज्ञांच्या पथकाची नियुक्ती केली आहे। हे पथक पुण्यात दाखल झालं। बघा, जीबीएचचं राज्यात थैमान आहे। पुण्यामध्ये 111 रुग्ण आहे, त्यातील 17 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। नागपूरमध्ये 6 रुग्ण आहेत, 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, 1 आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे। कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण आहेत। सोलापूरमध्ये 2 संशयित रुग्ण आहेत। दरम्यान दूषित पाण्यामुळे जीबी सिंड्रोमचा फैलाव होत असल्याचा सामच्या पडताळणीत आता उघड झालेला आहे। कारण सोलापुरातील किरकटवाडी असेल, नांदेड गाव असेल किंवा धायरीच्या नागरिकांनी देखील आता दूषित पाण्यासाठी पुणे महानगरपालिकेला जबाबदार धरले। किरकटवाडी, नांदेड गाव, धायरीतूनच जीबीएचचा उगम झाला होता। आधी ही गावं ग्रामपंचायतीमध्ये होती, तेव्हा पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जायच्या। मात्र 3 वर्षांआधी ही गावं महापालिकेत आली आणि त्यानंतर प्रक्रिया केलेलं स्वच्छ पाणी मिळत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळेच जीबीएचचा धोका आहे। अन्न विशेषतः मांस हे पूर्ण शिजवून खावं, पाणी उकळून प्यावं। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात। हे जंतू आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात। जुलाब, उलट्या, हातापायाला अशक्तपणा येतो। एक मोठी बातमी आहे मुंबईतून। सिद्धिविनायक मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। भारतीय परंपरेला साजेसच असे कपडे घालावे असा निर्णय आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाने घेतलेला आहे। त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करूनच जावं लागणार आहे। मंदिरामध्ये काही भाविक येतात, मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे, धर्माचे, पंथाचे असतील, स्त्री किंवा पुरुष असेल, ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे, समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांनी परिधान केलेले असायचे। त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार, तक्रारीनुसार, की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता, पावित्र्य जपणारा असावा। बघा, भारतीय परंपरेला साजेसेच असे कपडे घालावे असा सिद्धिविनायक मंदिर न्यासाने निर्णय घेतलाय। नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करावे अशी सूचना आहे। भाविकांनी अंगभर कपडे घातले पाहिजेत। अंगभर कपडे असलेल्यांनाच आता सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे। ड्रेस कोड लागू केल्यानं वादाची शक्यता आहे। आणि आता आपण राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील। मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धसेंनी दिली आहे। तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली। आमदार संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध असल्याचा आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केला आहे। कृष्णा आंधळेबाबत पोलिसांना माहिती नाही, मग संदीप क्षीरसागर यांना कशी माहिती मिळाली असा सवाल मुंडेंनी केला आहे।
सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. सर्व आरोपी फासावर लटकतील तो दिवस समाधानाचा असेल असं धनंजय देशमुख म्हणाले. सरपंच हत्या प्रकरणात रोज नवनवीन दावे केले जात आहेत. 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुक्काका लागलेले आरोपी वाल्मिक कराडला विशेष ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. अगर करना था तो सामने सामने करते थे कुछ भी। और मोहित कंबोज का नाम आपने लिया। मैंने जिसका भी नाम लिया है पुलिस के पास है और मुझे यही बहुत ही आश्चर्यचकित है, सरप्राइजिंग है कि किसी का भी नाम जो लिया गया मैंने उनका इंटरोगेशन नहीं हुआ और उसका जवाब उनको कोर्ट में भी देना पड़ेगा और ऑनरेबल चीफ मिनिस्टर को भी उनको जवाब देना पड़ेगा। मुझे यकीन है कि ऑनरेबल सीएम पुलिस से पूछेंगे कि उन्होंने ये इंटरोगेशन क्यों नहीं की जब मैंने उनका नाम लिया था, और मैंने बहुत सारे वाकया भी बोले थे पुलिस के। जिशन भाई, सरकार आपकी है, कि मेरी है तो मतलब मेरे घर की तो सरकार है नहीं, मैं कोई आमदार नहीं हूँ, मैं कोई वो नहीं हूँ। मैं जितना एक पार्टी का कार्यकर्ता हूँ, मैं अपने पार्टी लीडर अजीत दादा के पास जाके पूरी अपनी चीज़ें कह सकता हूँ और आज भी जाके मैं कहने वाला हूँ। उसके बाद मुझे यकीन है कि अजीत दादा, देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, ये सब पुलिस से भी पूछताछ करेंगे और फेयर इंक्वायरी रहेगी, क्योंकि कल को मुझे भी अगर कुछ होता है या मेरे जान को भी कुछ होता है या कुछ भी होता है तो मैं ये बिल्डरों को ही ब्लेम करना चाहूंगा। मोहित कंबोज का कहना है कि पिछले 15 साल से हमारे संबंध रहे हैं। इसका क्या कहना है मुझे नहीं पता, मुझे जो पता था मैंने पुलिस को कह दिया और उसके बाद भी कोई इंटरोगेशन नहीं हुई, तो ये लॉ एंड ऑर्डर का एक मजाक बन चुका है मुंबई शहर। All I want to say is that the names I suspected, the names that there were some incidents that had taken place, there were lots of proofs, there were lots of statements which were. जिशान सिद्दीकीने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मुंबई पोलिसांनी चौकशी केली पाहिजे माझ्या जबाबावर अशी मागणी केलेली आहे. पुन्हा एकदा आपण सुपरफास्ट 20 कडे वळूया. सरपंच हत्या प्रकरणात अजित पवारांना टार्गेट केले जाते असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं सुळेंनी म्हटलंय. परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाबाबत परळी शहर पोलिसांकडून आता प्रकरणाचे सर्व कागदपत्र पोलीस उपअधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत. प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं दिसून येतं. सिद्दीकी हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचं नाव आल्यानंतर आता संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांना खांद्यावर उचलून नाचणारे तेच कंबोज होते ना, असं म्हणत राऊतांनी टीका केली. हे खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी दिलेली आहे. जिशान सिद्दीकींनी केलेल्या जबाबावर अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्री पद द्यावं का याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाच्या बैठकीत इंदापूरच्या शिवसैनिकांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सुप्रिया ताईंसाठी काम केलं, मात्र ताई आम्हाला मान देत नाहीत अशी नाराजी सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी मित्रपक्षावरच मोठा आरोप केला आहे. माझा पराभव करण्यासाठी मुंबईपासून सांगोलापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केला असा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केलाय. माझा पराभव झाल्यानं अनेकांना आसुरी आनंद झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतली आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. मनोज जरांगेंची तब्येत खालावलेली आहे. यावेळी देशमुख कुटुंबानं जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली आणि त्यानंतर वैभवी देशमुखाच्या हातानं मनोज जरांगेंनी 1 ग्लास पाणी प्यायले. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोडच्या धानोरामध्ये मराठा तरुणांनी 200 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. जरांगे 25 जानेवारीपासून उपोषणाला बसलेत. त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली. विहिरींच्या पाण्यातील क्लोरीन मोजण्यासाठी स्वयंचलित मीटर यंत्रणा कार्यरत होणार आहे. वाढत्या जीबीएस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंहगड रोड, नांदेड सिटी भागातील विहिरींवर हे मीटर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यातील पाणी शुद्धीकरणाची माहिती तत्काळ आता प्रशासनाला मिळेल. सोलापुरात जीबी सिंड्रोमचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळलेत. रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवले. दरम्यान याआधी सोलापुरात जीबी सिंड्रोमनं एका सीए तरुणाचा मृत्यू झालाय. त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं. कोल्हापूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. कोगनोळी येथे 60 वर्षांच्या वृद्धाला आणि हुपरी येथे 6 वर्षांच्या बाळाला लागण झाली. तर CPR रुग्णालयात महिन्याला 5 ते 6 जीबीचे रुग्ण दाखल होत आहेत. मात्र ठणठणीत बरे होत आहेत असा दावा CPR प्रशासनानं केलाय. पुण्यातील मावळ तालुक्यात GBS आजाराचा एकही रुग्ण सापडला नाही. मात्र मावळ तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झाले. तालुक्यातील आरोग्य विभागानं नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या. जीबी सिंड्रोम फैलाव रोखण्यासाठी नांदेड प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि स्वतःची स्वच्छता राखावी अशी माहिती बोर्डीकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नांदेड येथे बर्ड फ्लू असल्याचं समोर आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात प्रशासन सतर्क झालंय. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली. नियमित तपासणी आता केली जाणार आहे.